Meet Varsha and Shailesh. Both are blind but they never beg. Every day they travel for more than 70 kilometers to earn for living. ते सीझन वाईज बिझनेस करतो. अगरबत्ती, दूध, लाकूड वगैरे असं किंवा लहान छोट्या मुलांची खेळणी. नवीन वर्ष चालू होणार म्हणून त्यानंतरचा सीझन जातो. 4 वाजता उठून ते हीटर लावून पाणी गरम करून आंघोळी करून स्वयंपाक करून डब्बा घेऊन आणि आम्ही 6ची बस पकडतो. तर 7 पावणे 7 पर्यंत आम्ही गोल्ड मैदानला पोहोचतो. हातात काठी आमची साथीदार आहे. माझे मिस्टर असताना मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन येत नाही. माझे मिस्टर एवढे ठेवते का मला की माझं अक्षरशः मला माझ्या संकटकाळी माझे मिस्टर माझ्या सोबत होते. त्याच्यामुळे मला जास्त प्रोत्साहन मिळतं. तर माझ्या मिस्टरांनी कशी होऊ दे तिखट खारट डाळणी अशी आमटी डाळ काहीतरी बनवायची. मला एक खाऊ घालायचे स्वतःही खायचे. जो मी बाहेर फिरतो, जो काही मोबिलिटीचा मला आता त्याचा फायदा होतोय, त्याचा सगळं सगळं श्रेय हे माझ्या मिसेसला जातं. मला अजिबात पश्चाताप सुद्धा नाही होत त्या गोष्टीचा. मी असं समजते मला दिसतंय हे माझ्या मनाला मी खूप मोठा धीर देते. त्या गोष्टीचा पश्चाताप करून फायदा नाही ना. ती गोष्ट आपल्या नशिबात आली तर ती खुशीने आपण स्वीकारायची.